भाजपकडून 23 लोकसभा निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे। पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे, तर सर्व निवडणूक निरीक्षक उद्याच बैठक घेणार असल्याची माहिती समोर येते आहे। लोकसभा मतदारसंघांचा आढावा हे सर्व निरीक्षक घेणार आहेत। गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी आहे, तर सुधीर मुनगंटीवार बीड लोकसभेचा आढावा घेणार आहेत। आमदार आणि मंत्री पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे, तर निवडणूक निरीक्षक स्थानिक लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत। स्थानिक आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद साधणार आहेत आणि त्यामुळे आता हे जे निरीक्षक जेव्हा आढावा घेतील त्यानंतर विद्यमान खासदार आमदारांचं भवितव्य ठरणार असल्याची माहिती समोर येते। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? एकतर 23 मतदारसंघांमध्ये भाजपकडून निरीक्षकांची जी जबाबदारी आहे ती देण्यात आली आहे आणि त्यामध्येच उद्याच त्यांची बैठक होणार असल्याचंही कळतंय। नेमके काय अपडेट्स आहेत याविषयीचे? निश्चितच फार ज्या प्रकारची माहिती आहे, वेगवेगळे मंत्री जे आहे कॅबिनेट मधले, त्याच्यामध्ये अतुल सावे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार आणि प्रमुख आमदार जे आहेत त्यांच्याकडे लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। निवडणूक निरीक्षक म्हणून ते आता 23 मतदारसंघांमध्ये पाहणी करणार आहे। उद्याच्या संदर्भातील बैठक पार पडेल आणि या बैठकीनंतर एक अहवाल आहे तो केंद्रीय नेतृत्वाला सोपवला जाईल। या अहवालामध्ये एकूणच स्थानिक खासदारासंदर्भात सध्या काय वातावरण आहे आणि जर नाराजीचं वातावरण असेल तर त्याला 2 पर्यायी उमेदवार कोण असू शकतात या संदर्भातली ही चाचपणी केली जाणार आहे। त्यामुळे एकूणच सध्याच्या खासदारांचं तिकीट राहणार की कापलं जाणार हे उद्याच्या बैठकीनंतर स्पष्ट होऊ शकतं। अगदी बरोबर आहे चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।